इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी. बघा बरं का, हा पॅटर्न तसा जुना आहे. 2014-15च्या आसपास सुद्धा काही परीक्षांना टॅक्स असेल, डिपार्टमेंटल एसटी असेल, त्यावेळेस हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. हा फॉर्मॅट विचारला गेलाय. फॉर्मॅट काय आहे? साधी सोपी गोष्ट. एक सेंटेन्स आहे, सेंटेन्समध्ये सुरुवातीला एखादा वर्ड देणार आणि त्या वर्डचा, आता इथं काय केलंय, इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी, आणि सेंटेन्समध्ये सांगितलेला खाली क्वेश्चन विचारलेला असतो, कंप्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अँटोनिम. सेंटेन्स कंप्लीट करायचंय, करेक्ट अँटोनिम घ्यायचा आहे. अँटोनिम कोणाचा? वाक्य वाचल्यानंतर अंडरलाईन वगैरे काही नाही बरं का, आपल्यावरती सोडले. आता आपण मला सांगा, इफ इट वॉजंट यांचा घेणार आहेत का? तिथे एकच वर्ड दिसतोय जो काहीतरी सांगण्यासाठी आलाय, तो आहे ट्रॅजिक. जर इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक, जर ते फार दुःखद करुणामय नाहीये, शोकांतिक नाहीये, तर ते काय आहे? जर दुःखद नाहीये, आता दुःखदचा अँटोनिम काय होईल? एकदम हसी मजाकचं खेळीचं वातावरण, बरोबर. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी कॉमिक. जर ते दुःखद नाहीये, शोकांतिका किंवा दुःखद प्रकारचं नाहीये, तर ते कॉमिक प्रकारचं आहे, ज्याच्यामध्ये विनोद आहे. आलं का लक्षात? याचा अँटोनिम घ्यायला सांगितलं होतं. इतकं सोपं आहे, पॅटर्न फक्त लक्षात आला पाहिजे. बरं, बाकीचे शब्द समजून घ्या. इडिओटिक आणि फुलिश या शब्दांचा अर्थ आहे वेडसर म्हणता येईल त्याला. वेडसर, मूर्खपणाचा अशा अर्थात. रिडिक्युलस, रिडिक्युलसचा सुद्धा तोच मिनिंग आहे बघा, ज्याला आपण म्हणतो एकदम असं हास्यास्पद आहे. आपल्या राजकारण्यांचे, काही राजकारण्यांचे स्टेटमेंट्स असतात बघा, एकदम असे रिडिक्युलस असतात, हास्यास्पद आहे, काहीतरी बोलतात, बरळत आहेत थोडक्यात, राईट.